येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी किती यांना पाळलेले अनुदेत भुंकण्यासाठी आम्हाला त्याच्याशी काही फरक पडत नाही। टोला कोणाला लगावलाय? ज्यांना लगावला असेल त्यांना कळेल ना, प्रत्येकाचं नाव ते लोक जसे आहे ना स्टेजवर बसून नाव घेत नाही, तसं मला पण काय गरज नाहीये कोणाचे नाव घ्यायची, कळलं की नाही। जे भुंकतात, जे आमच्या पक्षाविरोधात आमच्या पक्षश्रेष्ठींबद्दल बोलतात त्यांना हा टोला आहे, मग त्याच्यामध्ये कोणी असू दे। राज्यामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, मात्र या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्याला लाडकी बहीण ही योजना लागू करण्यात आल्याचं पाहिलं। साधारणतः लाडकी बहीण योजना लागू केल्यापासून आता बरेच महिने पार पडलेले आहेत आणि महिलांना त्यानुसार हप्ता सुद्धा मिळत आहे। मात्र असं असलं तरी याच योजनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक जिंकलेली लाडक्या बहिणी उभ्या राहिल्या मागे असा जो काही दावा आहे हा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय आणि आता या सगळ्या महिला आहेत। मुळामध्ये आपण आता आलेलो आहोत ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निर्धार मेळाव्याला आणि थेट या सगळ्या महिला कार्यकर्त्यांसोबत आपण थेटपणे बातचीत करणार आहोत, ती म्हणजे लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना पावली असं जे काही सत्ताधारी म्हणत होते, आता काय वाटतं तुम्हाला? महापालिका निवडणूक आता आगामी काळामध्ये या लाडक्या बहिणी योजनेमुळे सत्ताधाऱ्यांनी जो काही दावा केला तो दावा खरा ठरेल? लाडकी बहीण योजना ही योजना फसवी होती। म्हणजे आपण कसं म्हणतो, पुढच्या दरवाजाने नाही पाठीमागच्या दरवाजाने, ते एक आमिष दाखवलं गेलं, एक लाच देऊन ती मतं घेतल्यासारखी घेतलेली आहेत। काही महिलांना कळलं नाही, काही महिला खरोखर गरजू असतात, परंतु ज्या सरकारने ही लाडकी बहीण योजना आणली आणि त्या सरकारच्या कार्य पद्धतीमध्ये ज्या सरकारी योजनेच्या महिला लाभ घेत होत्या त्यांना सुद्धा यांनी दिले। त्याचप्रमाणे 60 वर्षाच्या वरील महिलेला द्यायचं नाही, हा कुठला कायदा आहे? म्हणजे तुम्ही सांगा, बहीण जेव्हा आपण म्हणतो, आपण बघतो की ज्या वेळेला काही वेळेला आपल्याला टीव्हीवर पण दाखवतात 100 वर्षाची ताई आणि 110 वर्षाचे भाऊ, त्यांचं रक्षाबंधन वगैरे झालेलं, परंतु ह्या लोकांनी फक्त आणि फक्त निवडणुका आणि त्यांना निवडून येण्यासाठी ते एक प्रकारचं आमिष दाखवलं होतं, महिलांना फसवलं गेलं आणि इतर योजना ज्या आहेत तिकडचा पैसा वळवून इकडे एक प्रकारे ना फसवेगिरी करून त्यांनी ती विधानसभा जिंकलेली आणि त्याच्यामध्ये वोट चोरी तर केलीच आहे, परंतु हे सुद्धा केलेलं आहे एक प्रकारची तुम्ही लाच देऊन ती मतं घेतलेली आहेत। आणि मग जर समजा तुम्ही लाच दिलेली नसेल तर मग थांबवता कशाला? जर एखादी योजना असेल तर ती कंटिन्यू चालायला पाहिजे की नाही? मग मध्ये ड्रॉप होते, मग मध्येच कुठला तरी सण आला की ते सांगतात की आता येणं सगळ्यांना मिळणार आहे म्हणून। पण मग असं का होतं? कारण पुढचं ध्येय लक्षात ठेवतात। आता ह्या महापालिकेच्या वगैरे निवडणुका आलेल्या आहेत, तुंबून ठेवणार सगळं आणि त्या वेळेला एक प्रकारचा आमिष दाखवून त्यांना ते खुश करण्याचा प्रयत्न करणार। रखडलेले सगळे हप्ते आहेत ते महापालिका निवडणुकीच्या तोंड म्हणजे पुढच्या महिन्यात महापालिका त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे। आणि सर्वसामान्य जनता काय हो, तुमच्यासारखे पत्रकार पण हे सगळं जाणून आहेत, पण आता ही जनता सुद्धा इतकी काय अज्ञानी राहिलेली नाही किंवा दुधखुळी नाहीये। येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी किती यांना पाळलेले अनुदेत भुंकण्यासाठी आम्हाला त्याच्याशी काही फरक पडत नाही। टोला कोणाला लगावलाय? ज्यांना लगावला असेल त्यांना कळेल ना, प्रत्येकाचं नाव ते लोक जसे आहे ना स्टेजवर बसून नाव घेत नाही, तसं मला पण काय गरज नाहीये कोणाचे नाव घ्यायची, कळलं की नाही। जे भुंकतात, जे आमच्या पक्षाविरोधात आमच्या पक्षश्रेष्ठींबद्दल बोलतात त्यांना हा टोला आहे, मग त्याच्यामध्ये कोणी असू दे। नक्कीच ताई, पण आज निर्धार मेळावा आहे, त्या प्रकारे पाहायला गेलं तर मतांची चोरी झाली जी पाहायला मिळत आहे, सातत्याने बोललं जात आहे। मुळामध्ये आता जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महापालिका निवडणूक आहेत, या आता कशा पार्श्वभूमीवरती लढल्या जाणार? कारण एकीकडे महाविकास आघाडी आहे, दुसरीकडे 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, तर तिसरीकडे असं म्हटलं जाते की अनेक पक्ष हे स्वबळाचा नारा देतात। मुंबईतलं वातावरण काय वाटतंय तुम्हाला? ते आमचे पक्षप्रमुख आहेत ना, तो जो आदेश देतील ते पक्षप्रमुख जे सांगतील तो आदेश आम्ही पाळणारी कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही। परंतु मुंबईमध्ये महापौर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे
ठाकरे ब्रँडचाच महापौर असणार आहे आणि भगवा ठाकरे ब्रँडचाच लागणार आहे. तेव्हा कुणी चिवचिवाट केला तरी त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. आम्ही आमचं काम करत राहणार. कारण लोकांचे विषय घेऊन त्यांना मोठं करण्यापेक्षा आम्हाला काम करणं उचित वाटतं. ठाकरे ब्रँड एक मिनिट ताई ठाकरे बंधू निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं की ठाकरे बंधू ज्या प्रकारे पाहायला गेलं तर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. त्यामुळे जसं यांनी सांगितलं आता की ठाकरे ब्रँडचा महापौर, मग कोणाचा महापौर बघायचा? उद्धव ठाकरेंचा की एकत्र चाललेले आहेत म्हटल्यानंतर आमच्या दोघांची युतीच आहे ती. कोणाचाही बसला तरी तो शिवसेनेचाच बसणार. कोणाचाही झाला तरी तो आमचाच आहे. आमचाच बसणार. आमचे उद्धव साहेब जे ठरवतील ते आमचं. बरं, ज्या प्रकारे आता निर्धार मेळावा या ठिकाणी घेतला जात आहे, हा समस्त महिला आघाडीला प्रश्न आहे. त्याच पार्श्वभूमीवरती भाजपकडून सुद्धा विजयोत्सव मेळावा घेण्यात आला होता आणि त्यावेळेला थेटपणे म्हटलं होतं की हा जो विजयोत्सव मेळावा आहे हा थेटपणे विजयाचा मेळावा आहे. ते काय नाही. त्यांच्याबद्दल बोलून आम्हाला त्यांना मोठं करायचं नाही. तुम्हाला आम्हाला विचारायचं, आम्हाला विचारा आमच्याबद्दल काय ते. आमचा सेनेचाच बसणार आहे. ह्याच्या अगोदर पण 25 वर्ष सेनेचाच बसलेला आणि ह्याच्या नंतर पण आमचा सेनेचाच बसणार आहे. ताई तुमच्याकडे येतो, मतांची चोरी ज्या प्रकारे झाली असा जो काय आरोप होतोय, काय वाटतं तुम्हाला की विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाली असं म्हणत चोरी झालीच आहे. चोरी झालीच आहे ना. एक माहितीच आहे, सगळ्यांना माहिती आहे चोरी झालेली आहे आणि अक्षरशः डोळ्यासमोर झालेली आहे चोरी. आता ज्या प्रकारे सगळं तयार केलं जाते वातावरण, ही सत्ताधारी म्हणतात की विरोधक नरेटिव्ह सेट करते, काय वाटतं तुम्हाला? नरेटिव्ह सेट करण्याबाबत तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत विरोधक खरंच नरेटिव्ह सेट करतात? विरोधक खरोखरच करतात. बॅलेट पेपरवरती जर आता वोटिंग गेलं, आमचे उद्धव साहेब राजसाहेब बोलतायत त्याप्रमाणे गेलं तर ह्या मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड येणार. मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच महापौर बसणार. नक्कीच महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बसणार असं देखील आहे. ताई काय सांगाल, काय वाटतं एकंदरीत काय वाटतं? सगळं वातावरण पाहता निवडणूक आता ज्या प्रकारे अजूनपर्यंत घोषणा झालेली नाहीये, मात्र 31 जानेवारीच्या आतमध्ये निवडणूक घ्या असं जे काय न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती सगळ्याच पक्षांनी तयारीला लागलेल्या आहेत. निर्धार मेळावा तुमच्या सुद्धा पक्षाचं होतंय. काय वाटतं आता वातावरण कसं निर्माण झालं? वातावरण तर इतकं चांगलं निर्माण झालेलं आहे आणि पोषक वातावरण आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्याच्यामुळे ते काही वल्गना करतात, त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय. फक्त आणि फक्त आता बॅलेट पेपरवर इलेक्शन होऊ देत, मग बघा कसे चंबुक घेऊन येणं पळायला लागेल त्यांच्या घरी. तर आपण पाहायला गेलं तर या सगळ्या महिला आघाडींची आपण बातचीत केली आहे आणि याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर निश्चितच साधारणतः त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की विधानसभा निवडणूक जरी लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून जरी त्यांनी जिंकली असली तरी आता लाडकी बहीण योजना किती कामी ठरते या महापालिका निवडणुकीमध्ये हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुळामध्ये आज आहे निर्धार मेळावा आणि या निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे जी काय पीडीएफ दाखवणार आहेत, जे काही प्रेझेंटेशन दाखवणार आहेत, त्यामध्ये मतांची चोरीचा हा मुद्दा महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे कशा प्रकारे ती मतांची चोरी, कशा प्रकारे ते प्रेझेंटेशन असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. दुसरीकडे ज्या प्रकारे आता ज्या सगळ्यांचं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं, निश्चितच ज्याचा पक्ष त्या पक्षप्रमुखाची कार्यकर्त्यांकडून होणारी निश्चितच त्यांचं साधारणतः पाहायला गेलं तर प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला प्रमुख हा मुख्यमंत्री व्हावा किंवा तो सत्तेच्या पहिल्या वाकावर बसावा असा निश्चित ज्या प्रकारे वाटलं जातं, त्या पार्श्वभूमीवरती आपल्या पक्षाचा महापौर व्हावा अशी जी काय त्यांची इच्छा आहे ती त्यांनी व्यक्त करून दाखवली. मात्र महाविकास आघाडी, ठाकरे बंधू की स्वबळ हा जो काही सत्तेचा प्रश्नचिन्ह मुळामध्ये आता निर्माण झालेला नाहीये. मात्र महापालिका निवडणुकीमध्ये नेमकं काय घडतं, महापालिका निवडणुकीमध्ये कोणाचा महापौर बसतो, ठाकरे बंधूंचा बसतो, महाविकास आघाडीचा बसतो की स्वबळाचा महापौर बसतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अजय सह, मी वैभव पाटील, मुंबई.